आज आपण करणार आहोत भरली वांगी. तर मी घेतली थोडीशी ताजी तवानी वांगी, हिरव्या मिरच्या, थोडेसे शेंगदाणे, थोडेसे तीळ, खोबरं आणि लसूण. तर आपण रेसिपी चालू करूया. त्यासाठी मी थोडंसं वांग्यांना पाणी घेतलं, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे वांगी काळी पडत नाही. वांगी अशी चिरायची, तर काही नाही ना नीट बघून घ्यायचं, आळी जाऊ शकते. मी आधी थोडी चिरून घेतली होती वांगी, म्हणून फटाफटा टाकत आहे. आता ही आमच्या शेतातली वांगी आहेत, एकदम गावरान. वांगी तशी खराब नाहीत, पण तरी एखादं निघालंच तर आपलं बघितलेलं बरं. तर आता आपण मला वाटून घेऊया. थोडंसं हिरव्या मिरच्या टाकून मला हवे तुम्ही तिखट करू शकता. त्यात मी खूपच नाही सगळं वाटून शेंगदाणे मिक्स करते. हिरव्या मिरच्या टाकून घेते. त्यात कोथिंबीर टाकलं सुद्धा अजून खूप छान स्वाद येतो. चला तर आता आपण ग्राइंड करून घेऊया. तर मी ग्राइंड करून घेतलं आहे. आपण हे वांग्यांमध्ये भरून घेऊया. तर मी वांग्यांमध्ये भरून घेते. तसंच टाकलं तरी सुद्धा काही हरकत नाही, थोडं थोडं भरून घेते. बाकी आपण तेलातच टाकणार. हे थोडं थोडं मेशात भरलेलं आहे. ही वांगी खूपच छान लागतात खायला. तर इथे मी कढई तापायला ठेवते. कढईमध्ये टाकून घेऊया थोडंसं तेल टाकले आहे. जिरी मोहरीची फोडणी देऊया. तडका माझ्याकडची मोहरी संपलेली आहे, मी जिरीच टाकते फक्त. हात ओला असल्यामुळे हे थोडंसं त्याला होऊ द्या. यात तुम्ही मीठही घालू शकता. मी मीठ घालायला विसरली आहे. यात मीठ घालून वांग्यामध्ये भरलं तरी काही हरकत नाही. तर जिरी तडतडली आहे. त्याच्यात मी वाटून घेतलेला हा मसाला टाकून घेऊया, म्हणजे हाही छान तेलामध्ये तळेल. त्याला हलवून घ्यायचं, तरी खाली जळून जाईल. ही वांगी खायला इतकी सुंदर लागतात ना, आणि बाजरीची भाकर असेल ना अजूनच छान. मला आमच्या घरच्यांना सर्वांना ही वांगी खायला खूप आवडतात. त्यातही आमच्या शेतातली वांगी आहेत, एकदम गावरान. तर ती देखील तळून झाली आहे. आपण किती वांगी तीळ सगळं त्यामध्ये टाकून घेऊया. थोडासा मी शेंगदाण्याचा कूटही घालते याच्यातच, म्हणजे गती मिळून येईल. थोडंसं हलवूया. त्या वांग्याला आपण परतून देऊ थोडंसं. यात घालते मी थोडीशी हळद, चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ घालून छान परतून देऊया. वांगे खूप छान दिसत आहेत. बसल्या चांगलं तर ते थोडंसं परत आहे. मी ते मिठाचं पाणी आपण वाटलेलं थोडंसं पाणी घालून घेते. थोडंसं धुवून हे थोडंसं पाण्याच्यामध्ये टाकून देणार आहे, म्हणजे हे वायालाही जात नाही आणि भाजीलाही तेवढीच. आपण पाणी घालून घेऊया. थोडंसं पाणी घालून आपण वांगी जस्ट तळून घेणार आहोत. तसं काय तुम्ही जास्त करत असेल तर तुम्ही आणखी पाणी ॲड करू शकता, पण मला थोडीशी जस्ट करायची होती, थोडीशी वांगी तळायची होती, मी थोडंसं हलका केलेला आहे. तर थोडंसं गॅस फुल करूया. पाणी घेतलेलं आहे. हा तुम्ही बघू शकता किती सुंदर वांगी दिसते. याच्यावरती आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया. चला 10 मिनिटं झालेली आहे, तर आपण झाकण काढून घेऊया. वांगी आपली शिजली आहेत, तुम्ही बघू शकता. ते सुंदर अशी वासही खूप छान येतोय. तर मी आता गॅस बंद करते. वांग हे पाहू शकता तुम्ही, वांग शिजले आहे, एकदम छान झाले आहे. तर मी आता वाढते माझ्या बहिणीला जेवण. मस्त भरलेलं वांग, तर आणि मस्त बाजरीची भाकरी आणि हे वांग एकच नंबर लागतं. तुम्ही नक्की खाऊन बघा, तुम्हाला हे नक्की आवडेल. या भरल्या वांग्यासोबत बाजरीची भाकरी एकदम छान लागते. आता चला तर बाय बाय. तुम्ही नक्की करून बघा हे वांग. आता मी तर माझ्या बहिणीला हे ताट नेऊन ती हे खाऊन नक्कीच खुश होईल. थँक्यू. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.